नमस्कार मैत्रिणींनो, शारदा सोम फ्लेवरमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण महाराष्ट्रीयन रेसिपी वांग्याचं भरीत बनवणार आहोत. तर साहित्य बघून घ्या. मी इथं हिरवी वांगी घेतलेली आहे. 3 स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहे. एक कांदा मोठा कट करून घेतलेला आहे. कोथिंबीर भरपूर कट करून घेतलेली आहे. हिरवी मिरची, लसूण, जिरं, मीठ, तेल, एवढ्या साहित्यात आपण महाराष्ट्रीयन रेसिपी वांग्याचं भरीत बनवूया. सर्वात अगोदर आपण जाळी गरम करायला ठेवूया. हे वांगे मी स्वच्छ धुवून पुसून घेतलेले आहे. याला थोडंसं वरतून तेल लावून घ्यायचं हाताने. असं सर्व बाजूने तेल लावून घ्यायचं. तेल लावल्यामुळे वांगे लवकर भाजतात आणि वांग्याची साल पण लवकर निघते. म्हणून सुरुवातीला वांगे भाजायच्या आधी धुवून पुसून तेल लावून घ्यायचे. आणि अशा प्रकारे आपण ही वांगी भाजून घेणार आहोत. आता एका साईडला आपले वांगे भाजतात, एका साईडला आपण हिरवी मिरची भाजून घ्यायची आहे. तर तुम्ही तुमच्या चवीनुसार मिरची घालू शकता, तिखट किती पाहिजे तसं. मिरची चांगली भाजून घ्यायची. हिरवी मिरची छान भाजलेली आहे. आता ही आपण काढून घेऊया. हा मी एवढा लसूण घेतला आहे. 3 वांगे घेतले आहे, तर एवढा लसूण घ्यायचा. हा अर्धा असा भाजून घ्यायचा आणि हा अर्धा आपण ठेचून घेणार आहोत. नंतर भाजलेला आहे, काढून घेऊया. घ्यायचं, भाजलेला आहे. गॅस बंद करून द्यायचा आणि हे जिरं पण काढून घेऊया. अशा प्रकारे वांगी भाजून घ्यायची. आता ही वांगी भाजलेली आहे. गॅस बंद करूया आणि थोडी थंड होऊ द्या वांगी थंड होत आहेत तोपर्यंत आपण 4-5 लसणाच्या पाकळ्या ठेचून घेणार आहोत. वांगी आपली थंड झालेली आहे. आता आपण वांग्याची साल काढून घेऊया. तर अशा प्रकारे साल काढून घ्यायची सर्व. हे बघा, अशा प्रकारे साल काढून वांग्यामध्ये बघून घ्यायचं काही आहे की नाही. आणि त्याच्यामध्ये आता आपण हे सर्व भाजून घेतलेलं मिरची, लसूण, जिरं ऍड करूया. ही चिरून घेतलेली कोथिंबीर घालूया. अर्धी घालायची, अर्धी ठेवायची. मीठ घालूया. तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ घाला. आणि आता हे आपण प्रकारे ठेचून घ्यायचं आहे. अशा प्रकारे सर्व भरीत एकजीव करून घ्यायचं. मिक्स मिरची, लसूण बारीक ठेचून घ्यायचा. कोथिंबीर पण चांगली ठेचून घ्यायची. सर्व एकदम मिक्स करून घ्यायचं. भरीत आपलं एकदम टेस्टी बनतं. एक मॅश करून झालेला आहे. फोडणी देऊन घेणार आहोत. तर तेल तुम्ही थोडं जास्त घालायचं. भरीताला टेस्ट छान येते. तेल गरम झालेलं आहे. गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि हा ठेचलेला लसूण टाकून घ्यायचा. लसूण चांगला फ्राय होऊ द्यायचा. हा आपण एक मोठा कांदा कट करून घेतलेला आहे, हा घालूया. तर हा कांदा आपण छान फ्राय करून घेऊया. कांदा छान लाल झालेला आहे मस्तपैकी. आता आपण थोडीशी कोथिंबीर घालूया. थोडीशी अजून बाकी ठेवायची. चांगलं फ्राय करून घ्यायचं. आणि अशाच प्रकारे तुम्ही कांद्याची पात पण याच्यात कट करून घालू शकता. कोथिंबीर घातली आपण अशाच पद्धतीने टाकायची आणि चांगली तेलात फ्राय करून घ्यायची. आणि नंतर मग भरीत घालायचं. हे आपण मॅश करून घेतलेलं आहे चांगलं. मीठ, लसूण, कोथिंबीर, जिरं घालून तर हे आता चांगलं मिक्स करून घेऊया. मीडियम गॅसवर फ्राय करून घेऊ. गॅस स्लो करून घ्यायचा आणि भरीत मिक्स करून घ्यायचं छान. आपलं मस्तपैकी झणझणीत भरीत तयार झालेलं आहे. टेस्ट करून बघायचं मीठ, तिखट कसं आहे. तुमच्या चवीनुसार तुम्ही टाकू शकता.
ही कोथिंबीर पण आपण याच्यात टाकून देणार आहोत. जास्त कोथिंबीर घातल्याने भरीतला टेस्ट छान येते. आणि आता 5 मिनिटं हे भरीत आपण स्लो गॅसवर परतून घेतलेलं आहे. छानपैकी आपलं भरीत तयार झालेलं आहे. आता आपण हे सर्व करूया. हे बघा, महाराष्ट्रीयन पद्धतीचं वांग्याचं भरीत आपलं तयार झालेलं आहे. हे तुम्ही बाजरीची भाकर, ज्वारीची भाकर याच्यासोबत खाऊ शकता, पण बाजरीच्या भाकरीसोबत खूप सुंदर लागतं. तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये कळवा तुम्हाला कसं वाटलं. हेल्दी खा, स्वस्त राहा, मस्त राहा. थँक्यू.